हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. ओके जगा चालवा बाबा. हॅलो 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 आवाज येतो का सर्वांना? आज झोप नाही ना आली? काय बुवानी झोपवून देत मला काय बुवानी बारीक केली नाही. बरोबर म्हणून काय होतं बघा शाहीर समीर बाबा नेत्र मुक्काम पोस्ट चिंचघर नेत्रवाणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी. हे शाहीराचा व माझ्या संपूर्ण संचाचा इथे जमलेल्या तमाम नाटकरसिकांना दुसऱ्या पिढीचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आता तुमची सेवी द्याव. आता तुम्ही खाली बसा. आता बुवाची शी गरम करायची. करायची ना? करायची करायची. हा बुवानी सगळं पवनी भिजवलं. काय माझ्या काय बुवा बुवा बोलतात समीर बुवाना दापोलीचा पॅटर्न दाखवतो. बुवा बोलले ना? मग तुम्ही सांगा का तुम्हाला दापोलीचा पॅटर्न दिसला काय? नाही 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 नाही. हा आणि बुवा आम्ही काय खेळवलं बुवा आम्ही खेळवलं समोरच्याला येड लावतो येड बुवा. हा आम्ही काही तर गोट्या खेळायला नाही आलोय. हा आम्ही पण बुवा बाजीच करायला आलेलो आहे. प्रथम का बुवानी हॅलो दादा तिथे जरा हलव नका. हॅलो काय चांगला साऊंड लागला होता. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो थोडा आवाज आहे थोडा. हॅलो 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 ओके. रसिक हो बुवानी बुवाच्या पद्धतीनं बारी केली. आता मी माझ्या पद्धतीनं बारी करतो. बुवाला दाखवतो खेळची चिंबोरी कशी चावली ती. बुवाला चांगलं दाखवणार. हा प्रथम का तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना सांगतोय आणि बुवाला सुद्धा विचारतोय की शाहीर म्हटलं की शाहिराच्या डोक्यावरती टोपी किंवा फेटा असावा. बरोबर का नाही? पाहिजे का नाही? कोणतीही शायरी असो शक्तितुला वैदिक शायरी तमाशा लावणी किंवा आपला शक्तितुला तर शाहिराच्या डोक्यावरती टोपी असावी. बुवा मागाशी म्हणाले की समीर बुवा या शक्तितुलामध्ये आजची स्त्री आहे नारी आहे. मी नारी असून मी बाई असून मी टोपी परिधान केलेली आहे. बुवा पुरुष असून सुद्धा बुवांचं घराणं नामवंत घराणं आहे. बुवा हे शोभत नाही बुवा तुम्हाला. पुढच्या वेळेस बुवा जेव्हा आपली बारी लागेल ना तेव्हा माझ्या समोर बुवा टोपी घालून या तुम्ही. आता बुवा हा समीर बुवा आणि माझ्या गणपतीमध्ये बारे झाल्या त्या बाऱ्यांमध्ये सुद्धा काही शाहिरांनी टोप्या घातल्या नव्हत्या. तर एका बुवा मला काय उत्तर दिलं माहितीये काय? मी टोपी घालायच्या लायकीचा नाही कारण मला कशाला मग बाऱ्या करतोस. आणि दुसरा बुवा काय बोलला की माझी तेवढी हे नाही लायकी नाही बोलला बुवा. आणि बोलतो मला एका प्रश्न विचारला समीर बुवा तू टोपी करतोस ना तर तुझ्या टोपी खाली दंडही काय? तर त्या शाहिरांना मी आता ह्या रंगमंचावरती सांगतो की या टोपी खाली ज्ञान झालेलं आहे बुवा. हे सांगतो बुवा. आणि बुवा तुमच्या नावाप्रमाणे बुवा आज काय बारी झालेली नाही. मला बुवाची बारी काय आवडलेली नाही. हा बुवा तुम्हाला आवडून मला आवडली नाही. पण बुवा काही चुकायचं बुवा त्या बुवा सुधारणा बुवा तुम्ही. आणि बुवा बोलतात समीर बुवांचा सूर नाही. बुवा तुम्ही कोणत्या सुरात गात होता? आज मी काली 5 लाख रुपये बुवा हे लक्ष असू दे बुवा.
आणि बुवानी प्रस्तावना केली तर प्रथमतः बुवा आपल्या गणरायाचं नाव प्रथमतः बुवा तुमच्या मुखातून किंवा कोणत्याही शाहिराच्या मुखातून आलं पाहिजे. ते बुवा तुमच्या मुखातून आलेलं नाही बुवा. आणि बुवांचं स्तवन खूपच सुंदर होतं, त्यात काय वाद नाही. पोरं फिरवा जरा. राहिला बुवांचा प्रश्न. तो बुवांचा प्रश्न राम रावणाचे वैर होते. शिना सेतू बांधून राम वानर सैन्याचा लढकेत येऊन युद्धास आरंभ करणार अशी बातमी रावणास दूतांनी कळवली. मात्र हे वर्तमान ऐकता सर्व रावण सेना भयभीत झाली. हे पाहून रावण त्यांना धीर देत म्हणाला की श्रीरामाने जशी सागरी पाण्यावर शिला तरवली त्याचप्रमाणे मीही तरवू शकेन. तेव्हा प्रत्यक्षात सागर तटी गेला आणि शिला पाण्यात सोडली. त्या पाण्यावर तरंगली. हे कृत्य करून कोणाचा नाश करण्याचा निश्चय केला. ती राम लक्ष्मण हनुमंत वानर सेना सांगू नका. बुवा आज या रंगमंचावरती मी खोटं बोलणार नाही. बुवा आज आपली पहिलीच भेट आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये बुवा. हे मी अगदी खुशीने सांगतोय. पण परंतु बुवा तुम्ही माझा प्रश्न पण बुवा प्रश्नाचं उत्तर आहे की नाही हे बुवा तुम्ही सांगितलेलं नाही या बारीमध्ये. बुवा उद्या युट्यूबला बारी येईल. त्या बारीमध्ये बघा बुवा तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे की नाही हे बुवा तुम्ही काहीच बोलले नाही. हा आणि म्हणून काय म्हणतो बघा अरे की विचार केल्याशिवाय सोरी कधी मी जोडत नाही. एकदा केलेली दोस्ती मी कधी तोडत नाही. गरीबाच्या झोपडीत राहतो श्रीमंताच्या माडीत नाही. आणि असा गाव बुवा भेटला तर हा शाहीर समीर कधी त्याला सोडत नाही. म्हणून काय होतं बुवा तुमच्या जन्माची तुमच्या गौरवाची तुमच्या पदाची काढ देतो. परंतु पण एक पद जातो. म्हणून काय म्हणतो बघा अगं संभाळले घसरण पाहिजे. असंच पाहिजे ना. तुझं धोक्याचं हाय ग. अगं ऐकून घे शाहीला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग. म्हणून काय म्हणतो बघा याचा हळवून उपयोग नाही र. बघा इथे माझ्या माय माऊली मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. शास्त्र आधारित मार्ग करणार कुवांसारखा करणार नाही. याचा हळवून उपयोग नाही र. बरोबर समजले तुम्ही. याचा हलवून उठत नाही रे. किती सांगू याला मी बाहेर. अरे ऐकून घे बाईला ए बाईला. अरे ऐकून घे बाईला तुला सांगते मी पहिला काय कामाचा राहिला तू नाही रे.
काय तुम्हाला पद लागेल म्हणून त्याचा हलवून उठत राहिलं उठत राहिलं सोने बाईला सोने बाईला सोने बुवा बोलले की आज नितीन बुवाची तब्येत नरम आहे पण बुवा हा समीर बुवा भल्या भल्याला बुवा गरम करतो बुवा हा पाणी पाजतो तसेच नाव राहून गेले सतीश दादा साळवी दादाने माझ्या सुद्धा गाण्याला संगीत दिले दादा सतीश दादा साळवी यांनी जवळजवळ 1000 ते 1500 गाण्यांना दादाने संगीत दिले दादासाठी 2000 गाण्या होत होत्या आणि दादाने सुद्धा मला घाटकोपरच्या कहाणीमध्ये दादाने संगीत दिले दादा तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आमचे बंधू बोलकी या कार्यक्रमामध्ये ज्याने आपला ठसा उमटवला आणि तिथे त्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं ते आमचे ढोलकेपटू दादा नितीन दादा लोखंडे यांचे बंधू विजय दादा लोखंडे यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि बुवा आल्या बोलले बुवांच्या गाठीशी अनुभव जास्त आहे म्हणून बुवा आलेले काय बोलले अरे समीर बुवा बुवा बोलले का नाही पण बुवा कोणत्याही शाहिराला मी सुद्धा मध्ये चुका केल्या काही शायरांना मी अरे तुम्ही केलं परंतु बुवा त्या मी चुका सुधारल्या बुवा त्या चुका बुवा तुम्ही परत करू नका बुवा हे तुम्हाला बुवा शोभत नाही बुवा आणि आता बुवानी गौरव काढली मिलने की तुम कोशिश करना वादा कभी न करना हृदयावरती नाव राहिले तुझेच मी शोधले ऐकून घे ना प्रेम हे माझं प्रेम हे आंधळे राधिके प्रियकराचे अशी गुरुची गौरव होती काहीतरी पण बुवा तुमच्या गौरवाची गाडी नाही का मी तुझी राधा तू माझा काना वेळ नको जाऊ ना सांज सकाळी भेटायला येते कुंजवना श्रीहरी हो श्रीहरी तू मोहना सध्या रे माझ्या साज श्रीहरी तू
छत्रपती शिवाजी महाराज यावरून उत्तम असा शेर गायला. पण बुवा मी सुद्धा काय कमी नाही बुवा, स्वतःची लेखणी आहे. इथे गणपतीची स्थापना सुद्धा झालेली आहे. तसेच छत्रपती शिवरायांचं मंदिर सुद्धा इथे आहे. तसेच आपलं आंबेडकरांचं वृत्तविहार सुद्धा इथे आहे. म्हणून काय म्हणतोय बघा, माझे शिवराय नसते तर, माझे शिवराय नसते तर इतिहास घडलाच नसता. माझे शिवराय नसते तर इतिहास घडलाच नसता. माझे बाबासाहेब नसते तर अहो बामणा शिवाय कोण शिकलाच नसता. माझे बाबासाहेब नसते तर बामणा शिवाय कोण शिकलाच नसता. आणि जर का माझे बाळासाहेब ठाकरे नसते तर या मुंबईमध्ये मराठी माणूस कधी टिकलाच नसता. आज बुवाची नियत फिरलेली आहे मला असं वाटतंय. इतकीप्रमाणे बुवाची नियत सुद्धा आज फिरलेली आहे. पहिल्या बारीत मी बुवाला काय जास्त बोललो काय तुम्ही सांगा आता? नाही तर बुवाला आज बोलणार चांगलं सोडणार बुवाला. आज पहिल्यांदाच तारुणीला भेटले. अहो नियत फिरली या बुवाची याला मी बोलू काय. नियत फिरली या बुवाची याला मी बोलू काय. तुझी नगोटी सोडून लुगडं तुला नेसवणार बुवाची या घाटकोपणामधून लंगोटी सोडणार आणि तुम्हाला साडी चोळी नेसून बुवा तुमचं मानपान करून बुवा तुम्हाला दिव्यामध्ये बुवा सोडणार. मी डोंबल राहतो चुकून डोंबल द्यायला. नियत फिरली या बुवाची याला मी बोलू काय. अहो नियत फिरली या बुवाची याला मी बोलू काय. याची लंगोटी सोडून लुगडं तुला नेसवणार तुझी चांगलीच थोड बुवा आज मी बोलणार. तुझी चांगलीच थोड तुझी निर्दी राजरी म्हणे आहे मी ब्रह्मचारी. म्हणे आहे मी ब्रह्मचारी. म्हणे आहे मी ब्रह्मचारी. माझे समाज तुला नाही होत फिरतो तू दारोदारी. फिरतो तू दारोदारी. फिरतो तू दारोदारी. भरली भरली या बुवाची मुदत आखाडी भरली. भरली या बुवाची मुदत आखाडी भरली. तुझी लंगोटी सोडून लुगडं तुला नेसवणार. तुझी चांगलीच थोड बुवा आज मी बोलणार. तुझी चांगलीच थोड अजून विषय
गाजलेला आहे. नाही म्हटलं तर बुवाने गाजलेला आहे. आणि जर का वाकड्यात गेला बुवा पुन्हा आज बिबियाचा डाग देणार बिबियाचा डाग माहिती आहे ना तुम्ही सगळे कोकणात जाऊ ना हो हो बिबियाचा डाग प्रत्येकाच्या पायावरती असतो तसं बुवाच्या कुठे कुठे गेला बुवा समजणार आहे हा आणि म्हणून बुवा आतली बाई आहे बुवा मर्द आहे म्हणून काय म्हणतोय बघा अरे मर्दा मर्दा सारखा तू आगे बुवा खाली पाच बुवा मी माझा अभिमान म्हणजे गर्व सांगत नाही बुवा हा माझा स्वाभिमान आहे बुवा आज तुमची तब्येत नरम आहे मला माहिती आहे तुमचा पण आवाज सुंदर आहे पण बुवा शाप गलपटलं काय नाही बुवा का हा घरातून गलपटून आले सगळी बुवाची जास्ती घेतली बुवानी अरे मर्दा मर्दा सारखा तू अग चाल माहितीये ना हा मर्दा मर्दा सारखा तू अग अरे नाही तर देईन बिबियाचा डाग अरे लिंग पिसाट सुटना सर अरे चमडी चोर हा एक नंबर चमडी चोर हा एक नंबर आज तडक्यात भेटला सर चमडी चोर हा एक नंबर आज तडक्यात भेटला सर चमडी चोर हा एक नंबर आज भेटला सर चोर हा एक नंबर पैसे वाला धना दिश बुवा तू अशी तुझ्या माझ्या घराला पैसे वाला धना दिश बुवा तू अशी तुझ्या तुझ्या माझ्या घराला बाई वाटली मनात सटली बाई वाटली पापी नजरेच्या मनात सटली वडी तुला लागून वेड्या म्हणशील तू गरमा
बुवा मला काही जास्त बोललेच नाही. त्याला आपण कशाला बोला, आपल्यावर सगळ्यांचा डोला. सुरेश बागणे यांच्या स्पर्धात अंबिकानाथ पटेल दिवाण कवडी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मिळवण्याचा आभार आहे. म्हणून काय म्हणतो बघा, राजा राणीच्या जोडीला 5 मजले माडीला. हा बुवा आज आहे कल्पटले पण आणि काय बायलो बोलतात पण सगळे बुवाला पण काय त्यांना लागतच नाही, बुवाच्या जमत नाही. पण काय म्हणतो बघा, बुवा दिसतो हा जोरात पण जाईल 12च्या भावात. पण बुवा 4 चौघात या बुवाची, बुवा 4 चौघात या बुवाची, या घाटकोपरमधून बुवा तुझी गाडी नवरात. 4 चौघात बुवाची आज गाडी नवरात. अजून एक विषय, आणि अनुभवाने कमी असलो तरी तुम्हाला पूर्ण होणार. आज माझ्या गाठीशी अनुभव कमी आहे, बुवा का अनुभव जास्त आहे. म्हणून बुवा शेर काय का बुवा लक्षात होऊ द्या, अनुभवाने कमी असतो तरी तुम्हाला पूर्ण होणार. तुमच्या शब्दाला आज मी उत्तर देणार. पण खरं सांगतो लोखंडे बुवा तुम्हाला, तुम्ही किती पण चांगली वारी करा पण आज तुम्हाला सुपला शॉट मारणार. बुवा मुंबईवाले केला गुण नादी, माझी हुरकून टाकली शादी. चांगला आवाज येतोय, येऊ द्या. यांनी केला हो मोठा गुन्हा, बघा विषय काय बघा, यांनी केला हो मोठा गुन्हा. याला नाटला बघा शानपणा, देवला शानपणा मला. यांनी केला हो मोठा गुन्हा, याला नाटला बघा शानपणा. अहो किती जणांना लावतोय चुना हो,
याला बदनाम शाहीर म्हणा किती जणांना लावतो चुना हो याला बदनाम शाहीर म्हणा याने केला हो मोठा गुन्हा याने केला बघा शानपणा याने केला हो मोठा गुन्हा याला केला बघा शानपणा किती जणांना लावतोय चुना हो याला बदनाम शाहीर म्हणा किती जणांना लावतोय चुना हो याला बदनाम शाहीर म्हणा बुवाला आज गाण्यामधूनच जाड करणार कारण बुवा मला काही बोललेच नाही ना जास्त पण बुवा दुसरी बारी चांगलीच करणार अजून माहिती विषय माझ्याकडे बुवा म्हणून काय म्हणतोय अरे तुझी माझी दोस्ती म्हणून आजचा दिवस नेमाचा बुवानी माझी दोस्ती आहे मी पण बोललो आणि बुवा पण बोलले तुझी माझी दोस्ती म्हणून आजचा दिवस नेमाचा आणि जशी गोडी ते कृष्ण सुदामाच्या प्रेमात सुखाची चादर त्या कष्टाच्या घामात आणि आता समीर बुवा जो माते हॅलो पटे बुवा आज घोमात बुवा शेरोळ शाहीमध्ये बुवा तुम्हाला काय देणार बुवा हा घेऊन आला मोठा माना चविला हा घेऊन आला मोठा माना चविला रंगवतो याचा तोंड मी टाकून काटाचा खळा आज द्यावा लागेल याला प्रसाद थोडा आणि आता खाऊन जाणार बुवा माझ्या पायातला जोडा म्हणून काय म्हणतो बघा अरे एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा जशी विषय कसा आहे बघा तुम्हाला विश्लेषण करून देणार मगाशी बोलल्याप्रमाणे इथे माझ्या माता भगिनी मगाशी बसल्या आणि आता उभी आहे त्याला हळूच लावी हात विषय कसा आहे बघा त्याला हळूच लावी हात कशाला शेफ्टीला सांगतो विषय समजून सांगतो आधीच काय बोलायचा इकडं विषय काय पहिला त्याला हळूच लावी हात अहो कसा चावतोय ओठ आणि दात त्याला हळूच लावी हात कसा चावतोय ओठ आणि दात हातवर लावून थकला बघा मग बुवा हा रुसला साप रुसला बुवा हा रुसला आणि याचा डावही फसला आणि नाही त्यावेळी हा बुवा हलवत बसला आता काय हलवत बसला जेव्हा रावणाने सीतामाईला पळवलेलं होतं तेव्हा वानर तिथे सीतामाईच्या शोधासाठी गेले असता रावणाची लंका हनुमंताने जाऊन ठाक केली आणि आता शक्तीला सगळे कपडे गुंडाळले होते आता फक्त सीतामाईची साडी राहिली होती तुम्हाला कथा माहितीच आहे सगळ्यांना तर रावण बोलला की आता माझ्याकडे काहीच नाहीये फक्त सीतामाईची साडी आहे तेव्हा हनुमंताने आपल्या शेपटीला आवर घातला शेपटीशी हलवली सांगितलं बाबा आता बस झालं आता मी जातो हा विषय त्याला हळूच लावी हात कसा चावतोय ओठाने दात त्याला हळूच लावी हात कसा चावतोय ओठाने दात हातवर लावून थकला बुवा रुसला
बोले की जेव्हा नवीन पोपटा बोले घोषणा होती बुवा काय बोलले पदामधून की समीर बुवाला देतो फटके बुवा पण आज तुम्हाला मी चटकी देतो चटकी बुवा आवडला ज्याची मी त्यालाच आलेले बसून घ्या बुवा जरा ऐकू द्या अहो नाव बुवा तुझं लोखंडी बुवा बोले समीर बुवा मेटकर वाला बुवा बोले बुवाना जशास तसं उत्तर देणार समीर बुवा कुणाची उधारी ठेवत नाही जशास तसं उत्तर देतो नाव बुवा तुझं लोखंडी कशाला करतोस नको ते धंदे नादाला माझ्या लागू नको तू तुझं करीन मी वादे तुझं करीन मी वादे अरे बुवा तू लोखंडे बुवा बसलाय का अरे बुवा तू लोखंडे तुझं कोई डर असते अरे बुवा तू लोखंडे तुझं कोई डर असते अरे बुवा तू लोखंडे चांगला सगळ्यांनी बुवाचा घेतलेला आहे आता एक प्रबोधन गीत घेतो आता मला सांगा इथे माझ्या बहिणी बसलेल्या आहेत काही 3000 रुपये आलं काय आलं नाही औषध 3000 रुपये आलं आता काय सांगा कोणाला हात वर करायला बघू 3000 रुपये आले ते तिकडे एकाने आले फक्त इकडे आले काय कोणाला ही बहीण विषय कसा बघा सामाजिक प्रबोधन आहे कृपया कुणीही हसण्यावर देऊ नका कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये बदलापूर सारख्या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महिलांवरती अत्याचार होतोय बलात्कार होतोय ही बहीण त्या मुख्यमंत्री दादाला म्हणते की दादा तुझे 3000 रुपये मला नको तुम्हाला पाहिजे 3000 रुपये माझ्या आया बहिणींना पहिली सुरक्षा दे ही बहीण म्हणते दादा तुझे 3000 रुपये खरंच नको मला
भारत देशाशी आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्याचार होतोय, अन्याय होतोय, त्यांच्याकडे तू जरा लक्ष दे, तिकडे जरा सुरक्षा कर. म्हणून ही बहीण भावाला म्हणजे मुख्यमंत्री दादाला काय म्हणते बघा, अरे 3000 रुपये दादा. ही बहीण म्हणते 3000 रुपये दादा नको रे आम्हाला. 3000 रुपये दादा नको रे आम्हाला. अत्याचार रोखण्याची वचन दे आम्हाला. हात जोडून आज विनंती, हात जोडून आज विनंती करते मी तुला. हात जोडून आज विनंती करते मी तुला. ही सोवळणी दे तू आमच्या बहिणीला. ही सोवळणी दे तू आमच्या बहिणीला. ही सोवळणी दे तू आमच्या गणपती मंदिराचं होतं. त्या ठिकाणी त्या पुजाऱ्याने देव बराचा करून तिला मारून टाकलं. माझा गणपती बाप्पा तिच्या हाताला लावला नाही, त्याचं पोरं मला अजूनही शिकलेलं नाहीये. म्हणून काय म्हणतो बघा, देवाचा राहिलेला नाही डोळे त्याने पिटलेले करू मी काय. डोळे त्याने पिटलेले करू मी काय. देशील का शिक्षा दादा, देशील का शिक्षा दादा मला. देशील का शिक्षा दादा मला. एक वळणी देऊ नाट्या बहिणीला. एक वळणी देऊ नाट्या बहिणीला. एक वळणी देऊ नाट्या बहिणीला. वळणी देऊ रुपये दादा, 3000 रुपये दादा रुपये दादा नको रे आम्हाला. या मंडळाचे आधारस्तंभ कैलासवासी सूर्यजी भांगरे यांच्यावरती एक श्रद्धांजली गीत गातोय. लक्ष असू द्या कृपया. आला सवांचा आला बघा हो, आला
सवांचा आला बघा हो सुरेश भागणे साराना देवाने नस गातू सुरेश भागणे साराना देवाने नस गातू सुरेश भागणे